जिल्ह्यातील तालुक्याचे गाव असणाऱ्या चांदवड शहरात राधाकृष्ण वस्ती आहे। या ठिकाणी कानमंडळे शिवारात कैलास कचरू गवळी हे आपले पत्नी कांता, मुलगा अभिजित, मुलगी श्रद्धा आणि वडील कचरू नामदेव यांच्या समवेत राहतात। शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांना आणखी एक मुलगी असून तिचे नाव पूजा आहे। तिचा विवाह दिनांक 22 मे 2023 रोजी वडगाव पंगू तालुका चांदवड गावात राहणारा वैभव मोहनदास आहेर याच्यासोबत धोंडगे गावात लावून देण्यात आला। त्याप्रमाणे पूजा ही सासरी वडगाव पंगू गावात नांदायस गेली। विवाहानंतर पहिले 3-4 महिने पूजाला तिच्या सासरच्या लोकांनी चांगले वागवले, पण त्यानंतर ते तिला त्रास देऊ लागले। तिच्या सासरी नवरा वैभव मोहनदास आहेर, सासरा मोहनदास नारायण आहेर, सासू राजूबाई, भाया धीर मोहनदास आणि जाऊ रुपाली अशी सर्व मंडळी होती। या सर्व लोकांनी पूजाला छळायला सुरुवात केली। तेव्हा वेळोवेळी तिने होणाऱ्या त्रासाची माहिती आपल्या माहेरच्या लोकांना दिली। माहेरच्या लोकांनी आता कळ काढ, पुढे चांगले वागवतील असा धीर देऊन तिची समजूत काढली। पूजा माहेरी आल्यावर आपली लहान बहीण श्रद्धाला सांगत असे की मला चांगल्या ठिकाणी दिले नाही, तुला तरी चांगले स्थळ पाहून घे, नाहीतर तू लग्नच करू नको। लग्न झाल्यावर आपण सुखाचा संसार करून अशी तिला अपेक्षा होती। मात्र तिचा अपेक्षा भंग झाला होता। सासरी होणाऱ्या भयानक त्रासामुळे ती खूप व्यथित झाली होती। यामुळे ती आपल्या बहिणीला तसा सल्ला देत असे। सासऱ्यांनी पूजाच्या मागे तगादा लावला होता की आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, त्यासाठी तू माहेराहून 2 लाख रुपये घेऊन ये। ती माहेरून 2 लाख रुपये आणत नाही म्हणून सर्वांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली। पूजाने ही माहिती माहेरी दिल्यावर फेब्रुवारी 2024 मध्ये तिला त्रास होऊ नये म्हणून तिच्या वडिलांनी कांदे विकून त्यांना 2 लाख रुपये दिले। तेव्हा कुठे सासरची मंडळी शांत झाली। काही दिवसांनंतर पती वैभव हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मोबाईल फोन चेक करू लागला। काहीतरी कुरापत काढून हा संशय घेऊन तिला मारहाण करू लागला। पूजाने या घटनेची माहिती माहेरी वडील, भाऊ आणि मामा आदींना दिली होती। तेव्हा ते पूजाच्या सासरी समजवण्यासाठी गेले असता उलट तिचा पती वैभव, सासरे मोहनदास आणि दीर किशोर यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली। तुमची खानदानच अशी आहे का असे बोलून त्यांना उपमर्द केला होता। त्यानंतर त्यांनी पूजाला जास्त त्रास देणे सुरू केल्यामुळे तिच्या माहेरच्या लोकांना आता पूजेची चिंता वाटू लागली होती। पूजाचे मामा समाधान भोईटे हे 3 ते 4 वेळेस पूजाच्या सासरी गेले आणि पूजाला त्रास देऊ नका असे त्यांनी समजावले। तरीही पूजेचा त्रास हा काही केल्या कमी झाला नाही। सुमारे 3 महिन्यांपूर्वी पूजाची जाऊबाई रुपालीने कुरापत काढून पूजासोबत भांडण केले। त्या भांडणात रुपालीने पूजाच्या नवऱ्याचे कपडे फाडून टाकले व माझ्या नवऱ्याचे कपडे का फाडले अशी ती बोलली असता रुपालीने तिला जिन्यावरून फरफरत खाली ओढून आणले आणि तिला मारहाण केली। तिचे सासू राजूबाई उर्फ लताबाई हिने रुपालीची बाजू घेऊन पूजाला शिवीगाळ केली। या घटनेची माहिती तिने माहेरी दिली तेव्हा माहेरचे लोक तिला काळजीने व्यथित झाले होते। 9 ऑगस्ट 2025 रोजी पूजा रक्षाबंधन सणासाठी माहेरी कानमंडळी गावी आली। तेव्हा तिने माहेरच्या लोकांना सांगितले की माझ्या सासरचे लोक मला म्हणतात की तुझे लग्न होऊन 2 वर्ष झाले तरी तुला मूलबाळ होत नाही, त्यामुळे ते मला त्रास देतात। त्यावेळी माहेरच्या लोकांनी तिची कशी तरी समजूत घालून तिला सासरी पाठवले। मूलबाळ होत नाही, तू वांजोटी आहे असे सतत तिला टोचून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन सर्वजण तिला सतत त्रास देऊ लागले। तरीही ती जीव मुठीत घेऊन त्या घरात नांदत होती आणि नशिबाला दोष देत जगत होती। पूजाची सासू राजूबाईने पूजाच्या वडिलांना फोन करून भांडण केले। तुमची मुलगी करंटी आहे, ती वांजोटी आहे, तिच्यावर आम्ही खूप पैसे खर्च केले तरी पण तिला मूलबाळ होत नाही। हा छळ काही थांबत नव्हता, यातून काही बरे वाईट होते की काय असे पूजाच्या माहेरच्यांना वाटत होते। अखेर त्या लोकांना ज्याची भीती वाटत होती तशीच घटना घडली। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी 11:30 वाजण्याच्या सुमारास पूजाचा भाऊ अभिजित हा कानमंडळ गावात असताना त्यांचा मामा समाधान भोईटे यांनी फोनवरून त्याला सांगितले की पूजा ही विहिरीत पडली आहे, तिला मनमाड येथील रुग्णालयात नेले आहे। तेव्हा अभिजितने लगेच दाजी वैभव आणि त्यांच्या वडिलांना फोन केला, पण त्यांनी त्याचा फोन उचलला नाही। तेव्हा अभिजितने घरी ही माहिती दिली आणि तो मोटरसायकलने लगेच मनमाड येथील शासकीय रुग्णालयात आला असता त्याला पूजा मयत झाल्याचे दिसले। अभिजितने जवळ जाऊन तिचा मृतदेह पाहिला असता पूजाला कोणत्या तरी धारदार शस्त्राने मारहाण केल्याची तिच्या डोक्याला, कपाळावर, मानेवर, उजव्या कानामागे गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या दिसून आल्या। तसेच तिच्या शरीराच्या इतर भागावर जखमा झाल्याचे त्याला दिसले। तिच्या शरीरावर खरचटल्याचा निशाणा व ओरखडे पडले होते। तिच्या मृतदेहाजवळ तिचा पती अथवा सासरचे कुणीही लोक उपस्थित नव्हते। पोलिसांनी पूजाचा मृतदेहाचा पंचनामा केला आणि पोस्टमार्टम साठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवलं। पोस्टमार्टम झाल्यानंतर पूजाच्या नातेवाईकांनी पूजाच्या सासरीच तिच्यावर
अंत्यसंस्कार केला। अभिजित कैलास गवळी वय वर्ष 23 याने चांदवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। माझी बहीण पूजेच्या चारित्र्यावर संशय घेऊन व तिला मूल बाळ होत नाही या कारणावरून तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला, तसेच कोणत्या तरी धारदार हत्याराने तिला मारून टाकले आहे। त्यानंतर तिचा मृतदेह त्यांच्याच घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात फेकून दिला। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पूजाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न तिच्या सासरच्या लोकांनी केला, मात्र तिच्या शरीरावर गंभीर जखमा सत्य परिस्थिती सांगून गेले आहे। धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला YouTube चॅनल क्राईम कट्टा याला नक्की सबस्क्राईब